इथून इथून साईडला एक इनिंग साठी फक्त 15 मिनिटं दिली जातील, त्यामुळे बॉलर आणि क्षेत्ररक्षण यांनी लवकरात लवकर आपलं टायमाचं भान ठेवून आपलं षटक पूर्ण करायचे आहेत आणि गेम सुरू होत आहे. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे आणि पहिलं षटक पहिल्याच चेंडूवर एक धाव काढलेले, धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती एक. पहिलंच शतक सुरू आहे संघाचं. विजय आणि शुभम, पवई शुभम आपल्या संघासाठी शुभम चांगली प्लेस करून एक धाव पूर्ण केलेले, धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती दोन. पाहूया गोलंदाज आपल्या संघासाठी आणि हा मात्र पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव, धावसंख्येत भर धावसंख्या होती ती तीन. पहिल्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. पाहूया गोलंदाज आपल्या संघासाठी पुढे विजय आणि विजयाने पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये एक धाव, धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 4. 3 चेंडू धावसंख्या झालेले, त्याच्यात जोरदार असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र खराब असा थ्रो. एक धाव पूर्ण केलेली आहे विजयांनी, धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 5. गोलंदाज आहे निलेश. पाहूया आपल्या संघासाठी 5वा चेंडू घेऊन आणि जोरदार असा फटका आणि आता मात्र खराब असं क्षेत्ररक्षण. 4 धावा आपल्या संघासाठी काढलेल्या आहेत शुभम यांनी. अतिशय चांगला असा फटकार त्यांनी मारला, मात्र क्षेत्ररक्षणाला तो चेंडू काही दिसला नाही. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या झालेली आहे ती 9. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया निलेश आपल्या संघासाठी आणि फलंदाज शुभम. हा शेवटच्या चेंडूवर आपल्या संघासाठी किती धावा काढतायत ते. सेमीफायनलचा पहिला सामना प्ले बॉयज ग्रुपने नाणेफेकीचा कॉल जिथून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आणि फलंदाजीसाठी सर्विस 11 ला आव्हान दिलेलं आहे आणि शेवटच्या चेंडूवर मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकलून एक धाव पूर्ण केलेले, धावसंख्या झालेली ती 10. संघाचं पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती मात्र 10. बिनगडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 10. पाहूया दुसरं शतक घेऊन आहेत आपल्या वैयक्तिक आणि संघाचा असं दुसरं सूरज. पाहूया आपल्या संघासाठी पहिला चेंडू विजय यांनी डिक्लेअर झोन मध्ये ढकललेला आहे चेंडू. धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 11. सुंदर अशी मॅच पाहायला भेटत आहे तुम्हाला फुलपाडा गांधी चौक येथे. पुन्हा विजयाने डिक्लेअर झोन मध्ये ढकलून एक धाव पूर्ण केलेली आहे, धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 12. 2 चेंडू आणि पुढची कॉमेडी तुम्हाला सांगणार आहे भरत मोरे. इथे आलेले आहेत माझे मित्र, तुम्हाला पुढचं विशेषण सांगतील ते. हॅलो हॅलो चेक. 15 धावा दाखल करते. दुसरं षटक मार्गस्थ, शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला शिल्लक आहे आणि शुभम खांडेकर स्ट्राईक एंडरते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि स्टंपला सुद्धा लावलाय. सूरज चव्हाण यावेळेला गोलंदाजी मार्कवरती होते. 2 षटकाचा खेळ संपतोय. 15 धावा दाखलकावरती अजूनही शेवटच्या अंतिम षटकाचा खेळणं शिल्लक आहे. 3 षटकाचा सामना आहे. माफ करा, 4 षटकांचा आहे. यावेळेला बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न विजय मैदानाच्या आतमध्ये आणि विजय आणि शुभम जर आपण पाहिलं तर विजयने आजच्या दिवसभरामध्ये अतिशय चांगलं कार्य केलंय सर्वेश 11 साठी. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्ले बॉयची टीम आहे, त्याने सुद्धा पहिली मॅच ज्या
कल्पकतेने खेळली होती त्याला पाहता बाकी सर्व मॅचेस मध्ये त्यांच्याकडे सुद्धा तीच अपेक्षा होती. सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. एका बाजूला सर्वेश शेलवाड आणि दुसऱ्या बाजूला प्ले बॉयज. आणि दुसरा सामना जो होणार आहे सेमीफायनलचा तो बारुंडा माऊली आणि समर्थ फोटो स्टुडिओ 2 संघात दरम्यान होणार आहे. म्हणजे दिवसभरामध्ये अनेक बिग अपसेट आपण पाहिलेत, उतार चढाव पाहिलेले आहेत आणि अखेरकार हे 4 संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेत. ज्यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जाते. एक धाव मात्र येताना पाहायला मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. तिसरा षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत जेयूने केले कारण प्रत्येक चेंडूवरती त्याने एक धाव दिली. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे अंतिम षटक यावेळेला घेऊन येतोय अतुल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 21 धावा दाखल करते. 21 यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आहे. पहा ही कहाणी कशा प्रकारची असणार आहे. इथे अनेक उतार चढाव दिवसभरामध्ये पाहायला मिळाले म्हणून ही मॅच जी होतीये ती मॅच सुद्धा तितकीशी सोपी राहणार नाहीये दोन्ही संघांसाठी. भले इथे धावफलक बनलं त्याचा पाठलाग सुद्धा होईल, इथे धावफलक नाही बनलं तरी सुद्धा त्याचा बचाव सुद्धा होईल. पुन्हा एकदा लेग बाहेर चुकी होतोय आणि या प्रकारच्या चुका सेमीफायनल मध्ये करून चालणार नाही. दिवसभराची मेहनत इथं पणाला लागते. इथे जर का चुका झाल्या तर मात्र तुम्हाला स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागेल कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला फायनलचा दरवाजा ठोठावण्यासाठी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी इथे मेहनतीचा खर्च करावा लागणार आहे. यावेळेला ऑन साइडला सूरज, काय जबरदस्त फिल्डिंग. टिपिकल अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्टाईल मध्ये इथे फिल्डिंग केली गेली आणि चेंडू अडवला गेलाय. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. यावेळेला चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला हलक्यापणे खेळून काढले. एक धाव धावून पूर्ण केली जाते. शेवटचे 3 चेंडूचा अजून खेळणे शिल्लक आहे. अतुलला जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीला ते पार पडत असताना थोड्याशा अडचणी आल्या. त्याचं कारण असं अजूनही 2 चेंडूचा अजूनही खेळून शिल्लक होता. आता शेवटचा मात्र चेंडू असेल. धावफलक जर आपण पाहिलं धावफलकात धावा आहेत 28. 7 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. टाचिंग डाव विकेट खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यावस्त होत आहेत. प्लेड ऑन झालाय. शेवटच्या चेंडूवरती निराशा येते, घोर निराशा. परंतु या निराशेने 2 गोष्टी घडणार आहेत. पहिली गोष्ट गडी बाद झालाय, दुसरी गोष्ट चेंडू डॉट आलाय आणि तिसरी गोष्ट काय आहे तर मोमेंटम नावाचा प्रकार बदलणार आहे. आणि मोमेंटम हा जो असतो हा दिसत नाही, हा फक्त भासत असतो, फील होत असतो. इथे हा फील होणारा मोमेंटम पाहूयात कोणाच्या बाजूने चुकलाय. कारण धावफलक जर आपण पाहिलं तर 28 नंतर 29 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. सेमीफायनल चे दोन्ही संघ समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा माऊली या दोन्ही संघांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय. बारुंडा माऊली आणि समर्थ फोटो स्टुडिओ कर्णधार आपण टॉस साठी या. बारुंडा माऊलीचा कर्णधार आलाय, समर्थ फोटो स्टुडिओचा कर्णधार आपण सुद्धा यायचंय. वरती बोलवायचंय, मंचावरती यायचं. दीपक भांबरे आपण मंचावरती या. मंचावरती टॉस केला जाणार आहे. आमचे जे मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा माऊली. जयेश बनसोडे आणि राहुल परदेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. ओमकार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय.
एकोणतीसचा पाठलाग करण्यासाठी बारुंडा बॉलने टॉस जिंकलाय. जयेश बनसोडे स्ट्राईक इन वरती आहे. यावेळेला 2 चेंडू 2 धावा दाखल करतात. पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन खेळले जातात. जयेशला माहित आहे या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी कशा प्रकारे खेळणं गरजेचं आहे. या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी कशा प्रकारचा खेळ साकारणं गरजेचं आहे. इथे तो खेळ साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. एक एक धावाने दाखवलं पुढे जात आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा दिशा दिली जाते. एक धाव येताना पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ ओमकार. आज दिवसभरामध्ये ओमकारचा खेळ सुद्धा पाहण्याजोगे राहिलाय, वाखणण्याजोगे राहिलाय आणि म्हणूनच त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये 2 करताना पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा दिशा दिली जाते. चेंडू सिंगल साठी जातोय. एक धाव येताना पाहायला मिळते. साईश गवसची चर्चा सत्ता आहे जयेश बनसोडे की कशा प्रकारचे चेंडू येतात आणि ही चर्चा कितपत फायदेमंद आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय का तर नाही. चेंडू गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाला भेदून सीमारेखा पार. पार चौकार. 4 धावा. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केलाय. पूर्णपणे बेचिराग आणि भेदणारा अति सुंदर दर्शनीय शानदार चौकार. 4 धावा. नवीन गोलंदाजी मार्क वरती विजय येतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ती म्हणजे 20. 18 में 20 चाहिए. ये 20 को फीस करेंगे या फिर 20 को हासिल करेंगे ये देखने वाली बात होगी. राहुल परदेशी स्ट्राइक एंड वरती आहे. पहिला चेंडू. यावेळेला जबरदस्त डिलिव्हरी आहे. जबरदस्त डिलिव्हरी. पूर्णपणे बीट झालाय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. स्विंग झालाय, मिस झालाय आणि मिस नंतर आता सामना मिस नाही होणार याची काळजी घेणं गरजेचे आहे. शुभम खांडेकर चेंडूवरती येतात. वेगाने आले होते. चेंडू आलेला गेलाय. अंशुमन त्याच्या जोडीने साथीने आणि चेहऱ्यावरती स्मित असते. म्हणजेच ही मॅच पुढे पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळण्याचं चित्र. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा एका धाब्यासाठी. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाब्यासाठी चाललाय. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक ते धाबा आहेत. पाच चेंडूने 13 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामधील विजयचा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अंशुमनला भेदत जात होता परंतु काय जबरदस्त फिल्डिंग आहे. मेहनत करावी लागणार आहे. फिल्डिंग दाखवावी लागणार आहे आणि ते एफर्ट मात्र तुमच्या फिल्डिंग मधून दिसणं सुद्धा गरजेचे आहेत. कारण ही मॅच ज्या लेवलची आहे, ज्या स्तरावरती खेळली जाते त्या स्तरावरती तुमच्या माध्यमातून मेहनत ही सातत्याने होणं गरजेचं. ती मेहनत तुम्हाला अशा प्रकारची फिल्डिंग करून दाखवायची आहे. 2 षटकाचा खेळ संपतोय. 14 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. महेश नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. कोणालाही वाटलं नव्हतं सर्वेश्वरन संघ या लेवल पर्यंत येईल कारण अनेक उतार चढाव त्या संघाने पाहिला. मोठा फटका ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली गेले. जयेश बनसोडे. ये प्राइजलेस विकेट है इसलिए इसको हासिल करने में सबकी कोशिश नाकाम भी हो रही है. इथे या विकेटला घेण्यासाठी खूप मोठ्याने शर्तीचे प्रयत्न केले जातील कारण जोपर्यंत जयेश आहे तोपर्यंत ही मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डिंग त्याच ताटणीची होतीये. चेंडू अडवलाय विजयने. एकच धाव यावेळेला धावफलकामध्ये ऍड होईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावरती. महेश समोर राहुल परदेशी. यावेळेला चेंडूला भेदून दिलंय. अगर जयेश नहीं मार सकते तो मैं थोड़ी ना कम हूं. यावेळेला राहुल परदेशीने दाखवलं त्याचा दमखम. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. 19 धावा धावफलकावरती आहेत.
19 रन्स. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला प्रयत्न अतिशय चांगले केले होते शुभम खांडेकरने. 9 चेंडू आणि 10 धावांची आज गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चौकाराने पूर्णपणे आशा दिशा पल्लवित झाल्यात. यावेळेला धावचीची संधी मिस होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू अडवला गेला. तर फेकी करेपर्यंत राहुल स्वतःच्या क्रीजमध्ये पोहोचलाय. याचाच अर्थ असा अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला सादर केली आहे. चालू असलेला सामना प्ले बॉईज वर्सेस सर्वेश 11 सेमीफायनलचा पहिला सामना आहे आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी खूप चांगली स्थिती पाहायला मिळते. सामना अजूनही समांतर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. धावचीची संधी मिस होते कारण जयेश तितक्या चपळाईने तितक्या चपळतेने धाव कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 21 वरती धावफलक घेऊन पोहोचलाय आणि यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. हा गॅप खूप मोठा आहे. जितक्या गॅप मधून चेंडू पार झालाय तितकाच मोठा गॅप या सामन्यामध्ये क्रिएट झालाय आणि सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व बनवलं गेलंय. अंशुमन, हा गॅप नव्हे हा ताप झालाय कारण हा चेंडू ज्या प्रकारे सुटलाय मॅच सुटल्याचं चित्र आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. जे अवघड होतं त्याला सर्वप्रथम सोपं केलं, जे सोपं होतं त्याला सहज केलं, जे सहज होतं त्याला साध्य केलंय. आता मात्र सिद्धता आपण पाडावर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 4 धावा कशा प्रकारे बनवल्या जातात. अतिशय सुंदर मॅच आहे. सर्वेश 11 चे खांदे थोडेसे डाऊन झालेत. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण आलाय? कैलासचा मानस काय असणार आहे, कैलासची मानसिकता काय सांगते ही येणारी काळवेळ सांगणार आहे. अतिशय महत्वाची मॅच, क्रुशल मुमेंट आहे या मॅच मधील. सर्व खेळाडूंची दाद देणं का गरजेचे आहे? जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग मध्ये 2023 सीझन 2 मध्ये सकाळी 11 वाजता जवळजवळ सकाळी 10:30च्या आसपास सुरुवात झाली आणि तिथून मात्र जर पाहिलं तर आतापर्यंत सर्व खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. घड्याळामध्ये जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. बंदुकीचं निकलती हुई गोली, गोळीच्या रफ्ताराने चेंडू पार झालाय आणि फायनल मध्ये दिमागदार प्रवेश मिळवत असताना संघ प्ले बॉईज, जो संघ पहिला सामना खेळला तो संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि आता दुसरी मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यामध्ये